करून दाखवतो. डॉकला गाडी डॉकला लावल्यावर एक नंबर नियम आहे बघा. हे बघा मित्रांनो, पुण्यातील नाथ ब्रह्मा नावाची फेमस इडली बघा. त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन कसं केलं बघा. प्रेझेंटेशन खास आहे बघा. बघा आतमध्ये बनवली इडली. ऑर्डर का काहीतरी घेतोय बघा. ते एवढं मोठं भांडं आहे, त्यातनं इडली काढतात. ते फोन पेसाठी आपल्याला सुविधा आहे. बघा आता इडली आपल्याला आलेली आहे. एकदम गोड आहे मसाला. टेस्ट आहे चांगली, गोड मसाला आहे. म्हणजे जसं बनवलं आपल्या जेवण असं त्या पद्धतीने जमते. तर आता बघू, खाली करून पेपर भेटले. आता गाडी साईडला लावली पार्किंगमध्ये. काही पार्किंग आहे, रोडवरच पार्किंग आहे. बाजूला रोड दिसतोय, काही पुढं गाडी लागलेली आहे. त्या समोरच आणून लावली. ते कोल्हापूरवरून भरून आलेले, तिच्या समोरच लावून टाकली. म्हटलं बघूया, थांबू थोडा वेळ. रात्री पण इथंच थांबलो होतो या ठिकाणी. हाय पुढं गाडी म्हणून आपली मी पण उभा राहिले. बघू आता सकाळ जर पाऊस तर एक जोरात चालू आहे का, पाणी पडत सगळं. रस्ता ओला झाला दिसतो तुम्हाला, आहे का? पाऊस काय कॅमेरा दिसत नाही एवढा. हा काय झालं का हातावर? आता पण हो आहे का, पाऊस सुरू झालेला आहे. तर तुम्हाला सांगतो, एका पार्टीचा फोन आला होता, गाडी खाली आहे का म्हणून. म्हणलं बाबा हाय गाडी खाली, बघू म्हटलं. तर पिवडी घ्यायला एक येणार आहे माणूस. बघू मंगेच्या इथला लोकलचा फ्रंट टिकरचा आमच्या ट्रान्सपोर्टचा पिवडी गोळा कलेक्ट करतो. त्याला आता दोन्ही पण पिवडे देऊन टाकतो. बघू आता मग काय होतं ती. चालतंय मित्रांनो, तर दाखवतो. डॉकला लावल्यावर गाडी बंद केली पाहिजे. हँड ब्रेक लावला पाहिजे. गाडीच्या चाकाखाली व्हील चेक लावला पाहिजे. गाडीची चावी प्रयोगशाळेला देणे. लोडिंगच्या आणि एक जात असताना बघा झाले बघा लोडिंग चालू. लोडिंग पॉईंट पाठीमागचं बघा. हे रॅक आहे ती एमटी खाली करून आलो नाही. हे बघा पलीकडे दिसतो तो माल असतो फायनल मध्ये. पलीकडे दिसतोय हे काहीच आहे ह्याच्या 4 व्हीलर गाडी असते का नाही, कार आपल्या इनोवा टोयोटा कंपनीचं. तुम्हाला काय गाडी हे बार गादा चालते, आवाज येणार तुम्हाला. ते कर असतं तिची आहे. टोयोटा कंपनीच्या गाडी असते ते का नाही, त्याच्या काहीच असते. त्या विचार आहे घरी जायचा. बघू येतो जाऊन घरनं. जरा पोरगी पण आजारी होती मध्ये, शाळेत बसणं झाली. 8 दिवस घरी राहायचं. बघतो काय बघू कसं तर ठीकच आहे. नाही बस फटकन गाडीला घेऊ जा. ठीक आहे बघू. आणि आता कशी काय सिटीतनं गाडी काढायची बघू. ह्याच्यावरनं काढायची. आता जर सुटली का ना गाडी 6 वाजता, तर आपल्या काय त्या गावाचं ना, ते पुढं गाव लागतं रावीत मार्गे जायचं मस्त पाहिजे. आता पोलीस चौकी बसून चाकांच्या राईट मारायचा, निघायचं जायचं रावीत. डिझेल कुठं भेटलं तर डिझेल टाकायचं, निघायचं. ते भेटेल HP चौकात. HP चा पेट्रोल पंप आहे. पंपात टाकायचं, निघायचं. बघू काय होतं कसं उचकी लागते. कोण आठवण काढते बघू. पण फोन करून जरा. तर मित्रांनो पेपर भेटले ओकेमध्ये. संध्याकाळचे आता वाजले 8 वाजले. 8 वाजता आता सुटली गाडी.
चाकणवरून आता चाललोय बेंगलोरला बाणेरघट्टा रोड बाणेरघट्टा रोड नाही, कनकापूर रोडचं आहे. नेहमीच जातो तिथलं तुम्हाला शूटिंग पण टाकलेलं आहे. त्याच ठिकाणी चाललेलो आहे. ती पार्टी फिक्स असते इकडं आलं का. कंपनीतून निघाल्यापासून बाहेर मेन रोडला आल्यापासून ट्रॅफिक लागली. कमीत कमी अर्धा तास झालं लाईनीत आहे चौकाचं. दाखवतो तुम्हाला ट्रॅफिक कसं आहे ते. हलतंय तरी चक्का जाम नाही, हलतंय थोडं. तिकडून येणारी मोकळीच आहे. काहीतरी इश्यू झाला आहे, गाड्या सोडत नाही काय नाही. बघू पुढं काय होतंय ते. विषय असा झाला, रात्री 11 वाजता टायर आपलं फुटला पाठीमागचा. त्यामुळं गाडी इथंच थांबवली वाकडलाच. बघू आता शेट किती वाजता फोन उचलते. ते शोरूम पण 11 वाजताच उघडतं. काय शेटला पण म्हणून काही उपयोगाचं नाही. बघू 9-10 वाजता आपलं एखादी रिक्षा पकडून जाऊ तिथं MRFच्या शोरूमला. 4 बटन टायर घेऊन येऊ. आणि शिवाय कोण त्यांच्या ओळखीचं आणत असलं तर मग आणून द्यायचं. शेटला सांगायचं घेऊन यावं. मस्तपैकी नाद ब्रह्मा इडली तो फेमस आहे बघा पुण्यात. इडली हाय बरी. कसं आहे, आपल्या सातारी माणसाला ना, सातारी म्हणा खानदेशी म्हणा माणसाला तिखट लागतं. हे गोड आहे. नावाच नाद ब्रह्मा लिहिलं ना, ते ब्राह्मण समाज जे वापरतात का नाही, ते आमटी मसाला तोच वापरलेला आहे त्यांनी. म्हणून त्याला नाव दिले नाद ब्रह्मा इडली. त्यांचे आपले काय म्हणतात त्याला, सांबर पण गोड, चटणी पण गोड नारळा खोबऱ्याची. काय खाल्लं कसं तरी म्हणलं आता. काही वेळेला केलं. रात्री पण जेवलो नव्हतो. रात्री 1 प्लेट पाणीपुरी खाल्ली होती तुझ्यावरच होतं. म्हणलं आता बघावं इथं काय भेटतंय का खायला. 2 प्लेटा 85 रुपयाला. म्हणलं असं ना काय पोटासाठी काय तर करायचं. ठीक आहे असं. 2 प्लेट म्हणजे किती, 3 पीस होतं. आणि पीस इडलीचा दिला होता. आपल्या इडलीचं बोलतो ते काय ते बोलतो त्याला, ह्याचा दिला होता पीस. आपले काय तिथे वाटव ना मला, मेंदूवडा. ते पुरण कधीच लागत होता. किती उडदाच्या डाळीचं बनवलं होता का हरभऱ्याच्या डाळीचं पुरण करून त्या पुरणापासून बनवलं होता. ओव्हनमध्ये गरम करून दिला. म्हणलं जाऊन द्या बरं, काय दे म्हणलं बाबा, काय बोलणार. बघू आता किती वाजता आता हे होतं ते त्याच्यावरती. बघा आता ते ज्यावरचं ते व्हिडिओ जरा एडिट करावं लागेल नाद ब्रह्मामध्ये केलेला. कारण त्याने म्युझिक लावलं होतं, ते कॉपीराईट येऊ शकतं. ठीक आहे, बघू. मला आता टायर खोलतानाचा, परत टायरला पावडर कशी मारली जाते ते व्हिडिओ करून दाखवतो. लोकांना वाटतं ड्रायव्हर म्हणजे काय करतो, नुसतं स्टिअरिंग फिरवतो. किती त्रास असतो. रात्री ना जेवण भेटलं ना काय भेटलं. कसं असतं, पैसा मिळतो, त्रास पण तेवढा काढावा लागतो. रात्रभर मच्छरात कुठं गाडी लागेल, कोण चोर लबाड लोक असतात. समाज लय बेकार आहे. डिझेल चोरांचं सुळसुळाट आहे त्यात. तिथं सोसायटीतल्या पुढं लावल्यामुळं जरा फरक पडला. देवाची कृपा. काय मग आपण काय म्हणायचं. मग आता आपलं मुंबईत त्या दिवशी MIDC मध्ये गाडी होती, लगेच चोरीला डिझेल. MIDCत गाडी लावली का डिझेलच राहत. असं मुंबईत गाडी लावता येत नाही. अशी खुल्ल्यावर तेव्हा काही जागा तुम्हाला दाखवते स्पेस कसं आहे. मला कळणार पण नाही कुठं आहे तुम्ही. जे पुणेकर आहेत त्यांनाच कळत काही असा स्पेस आहे. दिसलं तर बघू किती वाजता येते. आता ते आल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो. शक्यतो ब्लॉग दुसराच होईल. घरी फोन करून सांगितलं तर पोराला येणार आहे म्हणून. पोरगा पण म्हणला होता, पप्पा तुम्ही माझ्या शाळेत यायचं.
काय म्हणतोय काय माहीत आता ते. म्हणून पप्पा नाही आलो म्हणलं वाटतं सकाळी बायकोचा फोन आता मग अशी ठीक आहे बघू मग काहीतरी समजत काढायचं जाताना काहीतरी घेऊन जायला लागेल काहीतरी खायला न्यायला का होतो खुश चालतंय मित्रांनो भेटूया तुम्हाला टायर फिटिंग करतानाचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो कारण हा ब्लॉग भरपूर मोठा झाला आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओवर जर नवीन असाल चॅनलला तर बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा